रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. येत्या 12 ऑगस्टला अंगारिका योग आलेला आहे. अंगारिका चतुर्थी आहे. मंगळवारी जेव्हा संकष्ट चतुर्थी येते तेव्हा त्याला अंगारिका योग असं म्हणतात. काही जण त्याला मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात. तर या दिवशी पूजा कशी करावी, उपाय कोणते करावे बघा. आपल्या इच्छा प्राप्तीसाठी, विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर अडकलेले कामं असतील त्यासाठी, अशा विविध आपल्या तुमच्या समस्यांसाठी आपण आज उपाय बघणार आहोत. तर सगळ्यात आधी बघा, आपण पूजेबद्दल बोलू. आपल्याला दिवसभर आता एक गोष्ट लक्षात घ्या की उपवास हा बऱ्याच महिलांना संकष्ट चतुर्थीचा उपवास असतो. पण ज्या महिलांना उपवास सुरू करायचे आहेत ते या मंगळवारपासनं संकष्टी अंगारका योग आलेला आहे तेव्हापासनं उपवासाला सुरुवात करू शकतात. म्हणजे संकष्ट चतुर्थी पकडण्यासाठी सुरुवात करू शकतात. त्याचबरोबर ज्या महिला वर्षभर संकष्ट चतुर्थीचं व्रत करत नाहीत त्यांनी एक दिवस का होईना मंगळवारच्या दिवशी जर चतुर्थी आली, अंगारका योग आला, तर एक दिवस तरी ते व्रत आवर्जून करावं. बघा, जास्त करून फळं, दूध म्हणजे गोड पदार्थ खाऊनच आणि संध्याकाळी एक वेळेस मीठ खाऊनच संकष्ट चतुर्थीचं व्रत हे करायचं असतं. पण तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नाही, तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला गोळ्या सुरू आहेत, तर तुम्ही सेंधव नमक वापरून तुम्ही फराळाचं करू शकता. आता दुसरी गोष्ट, पूजा कशी करावी बघा. सगळ्यांना माहिती आहे संकष्ट चतुर्थीला आपण पाण्याने का होईना गणपती बाप्पाला आवर्जून अभिषेक घाला. अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा. ते येत नसेल तर ओम गण गणपती नमः म्हणा, गणपती बाप्पाचं स्तोत्र म्हणा. गणपती बाप्पाला छान लाल रंगाचं जास्वंदीचं फूल, 21 दुर्वांची जुडी, त्याचबरोबर जानवं वस्त्र आणि गणपती बाप्पाची आरती तरी आवर्जून करा. आता आपल्याला संध्याकाळी अर्घ्य द्यायचे चंद्राला, तर त्यासाठी आपल्याला सकाळीच पाणी ठेवायचं असतं. बघा, एका पाट्यावर तुम्ही थोडं कापड टाका आणि त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत. अक्षदा ह्या लाल ठेवायच्या, लाल करून तांदूळ अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावर तुम्ही तांब्याचा घेऊ शकता, चांदीचा घेऊ शकता किंवा मातीचं पण कलश तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तांब्या घेऊ शकता. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या लाल केलेल्या अक्षदा म्हणजे थोड्याशा 10-12 अक्षदांचे तांदळाचे दाणे ते त्याच्यावरती तुम्हाला ते पाण्याचं कलश ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षत आणि एक लाल फूल टाकून ठेवायचे, झाकून ठेवायचंय. त्याचबरोबर बघा, तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या कापराच्या वड्या झाकून तुम्हाला, म्हणजे कापराच्या वड्या झाकल्या जातील कारण कापूस हा उडून जातो, त्यामुळे झाकले जातील असे त्यावर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर 2 तुम्हाला लवंग, फुलाच्या लवंग, तुटलेल्या बिटलेल्या नाही, फुलांच्या लवंग ठेवायच्या आहेत. आता बघा, पंतीमध्ये ते ठेवायचं आणि तांब्यामध्ये तसं पाणी ठेवायचं. आता रात्री तुमच्याकडे चंद्रोदय कधी होतो आपल्या प्रत्येक भागानुसार कॅलेंडरवर दिलेला असतो, तर तेव्हा तुम्हाला ते जे पाणी आहे आपण जे सकाळी भरून ठेवलं होतं देवघरासमोर, ते पाणी घ्यायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. तर बघा, आता त्यामध्ये तुम्हाला थोडंसं 2 चमचे दूध सुद्धा टाकायचं आहे आणि चंद्र तुम्हाला दिसत असेल, म्हणजे दिसला तर अर्घ्य द्यायचं, नाही तर मग पूर्वेकडे बघून तुम्ही अर्घ्य देऊ शकता. अर्घ्य देत असताना तुम्हाला सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, ओम सोम सोमाय नमः असं म्हणत आपल्याला चंद्राला ते अर्घ्य द्यायचं आहे. ओम सोम सोमाय नमः झालं. गणपती बाप्पाला अक्षदा फुलं चंद्राला अक्षदा फुलं वाहून गणपती बाप्पा आपल्या चंद्राची सुद्धा दिवा ओवाळून घ्यायचा, धूप टाकून घ्यायचा. नंतर आपल्या घरात आल्यावर आपण चंद्राची देखील, आपल्या गणपती बाप्पाची देखील पूजा करतो. तर संध्याकाळी तुम्ही गणपती बाप्पांना तिळगुळाचे लाडू करू शकता. त्याचबरोबर बघा, आपण मोदक तरी आवर्जून गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला आपण करतो, पण अंगारका चतुर्थीला तरी आवर्जून मोदक बनवायचेच. त्याचबरोबर लाल फूल अर्पण करायचं, दुर्वा देखील अर्पण करायच्या. आता बघा, घरात आल्यानंतर गणपती बाप्पाची आरती बिरती सगळी करून झाल्यानंतर जे आपण कापूर ठेवले होते तांदळाच्या खाली, ते कापुराच्या वेळा जर त्या उडून गेल्या असतील तर हरकत नाही, दुसऱ्या घ्या आणि त्यावर ज्या लवंग ते तुम्हाला आरती झाल्यानंतर जाळायचं आहे आणि जाळत असताना संपूर्ण घरामध्ये देखील ते फिरवायचं आहे. आता बघा, विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एक उपाय सांगते. विद्यार्थ्यांसाठी उपाय असा की तुमची मुलं अगदीच लहान असतील तर त्यांनी पाटीवर पेन्सिल
म्हणजे पेन्सिल असते ना पाटीची, त्यावर श्री लिहायचं आणि त्यावर 108 तांदळाचे दाणे ओम गणगणपती नमः, ओम गणगणपती नमः असं लाल केलेल्या अक्षदा एक एक करून त्या श्रीवर वाहायच्या. देवघरासमोर बसूनच हा उपाय. आता मुलं जर मोठे असतील तर ते स्वतः केला तर अतिशय उत्तम, मुलं छोटे असतील तर आईने ही सेवा केली तरीही चालते. आता खूपच मोठे असतील, ज्यांच्याकडे पाटी पेन्सिल नाहीये, त्यांनी काय करायचं तर एका पाट्यावरती रांगोळीने श्री काढायचं आणि लाल केलेले तांदूळ एक एक तांदूळ 108 वेळा ओम गणगणपती नमः म्हणून त्या पाटावरती अर्पण करायचे. दुसऱ्या दिवशी ते 108 तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता. हा विद्यार्थ्यांनी, जर विद्यार्थी म्हणजे मुलं मोठे असतील ना, तर खरंच त्यांनी गणपती बाप्पाची आरती, गणपती बाप्पांना अभिषेक, गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षम म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे, तर ती आवर्जून करावी. आता बघा, जे विवाह इच्छुक आहेत, ज्यांना योग्य जोडीदार म्हणजे योग्य वर, मनासारखा वर मिळावा यासाठी जे प्रार्थना करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. काय करायचं, तुम्ही तांदूळ घ्यायचे आणि ते पिवळे करायचे. हळदीच्या पाण्याने ते तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत, वाटीभर करायचे. आणि तुम्हाला 21 घरी म्हणजे 21 बाप्पा, आता बाप्पा जरी एकच असला, गणपती बाप्पा जरी एकच असला तरी तुम्हाला 21 घरी जायचं आहे. आता तुम्ही मंदिरं घेऊ शकता, मंदिरं घेत असाल तर सगळे मंदिरच घ्या. आता कॉलनीमध्ये तुम्ही 21 घरांमध्ये जाऊ शकता, तर मंदिरांमध्ये, घरामधले गणपती बाप्पा, कॉलनीमधले घरांमधले गणपती बाप्पा तुम्ही 21 असे घेऊ शकता. आणि जे तुम्ही पिवळे केलेले अक्षदा, जे तांदूळ आहेत ते घेऊन जायचे आणि प्रत्येक घरातल्या गणपती बाप्पांच्या असे मस्तकावर ते अर्पण करायचे आणि म्हणायचं, मी ह्या ज्या अक्षदा तुझ्यावर ज्या टाकल्या आहेत, तशाच अक्षदा माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर पडू दे आणि मला योग्य असा जोरीदार मिळू दे. आणि अशी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. 21 करा किंवा 11 गणपती, तुम्ही 11 गणपतीही करू शकता, 21 गणपतीही करू शकता, पण 11 किंवा 21च, यापेक्षा कमी जास्त नाही. 11 गणपती नाही तर 21 गणपती. आणि हा जो उपाय आहे हा संकष्ट चतुर्थीला नाही, हा फक्त अंगारका चतुर्थीलाच केला जातो. सॉरी. त्याचबरोबर बघा, दुसरा असा एक उपाय आहे, जे तुमचे अडकलेले कामं वगैरे असतील की जे खूप दिवसापासून अडकलेत, होत नाहीये, त्यासाठी तुम्हाला 21 गुळाचे गुळ असतो ना, तो गुळ किसून घ्यायचा किंवा कुटून घ्यायचा आणि त्याचे छोटे 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 असे लाडू सारखे गोळे बनवायचे. आणि ते 21 गोळे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत. तुमच्याकडे अडकलेलं जेही काम असेल ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. दुसरा असा एक उपाय आहे की जो नारळाचा आहे. बघा, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, नारळाची जी शेंडी आहे ती गणपती बाप्पाकडे करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. तुम्हाला एक दुर्वा आणि एक नारळ घ्यायचा आहे. शेंडी गणपती बाप्पाकडे राहील आणि दुर्वेचं जे टोक आहे ते देखील दांडी गणपती बाप्पाकडेच राहील. अशा पद्धतीने तुम्हाला एक नारळ मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो जो नारळ आहे तो आपल्या हातामध्ये पकडून तुमचं जे काही काम असेल, म्हणजे तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल किंवा मग तुमचे कुठे पैसे अडकले असतील किंवा मग तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुम्हाला हवं तसं यश मिळत नाहीये, आपल्याला आपल्या भाग्याची साथ हवी असते, त्यासाठी आपण उपाय करत असतो. तर अशी तुमची जी काही इच्छा असेल ती बोलून गणपती बाप्पांच्या चरणाजवळ तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे. आता तो नारळ तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 108 वेळा एका मंत्राचा जाप करायचा. आता हे जे नारळ आहे हा उपाय तुम्ही लग्न इच्छुक असाल, संतान प्राप्ती असेल, अडकलेलं काम असेल, व्यवसाय असेल, हा इच्छा प्राप्तीसाठीचा जो नारळाचा उपाय आहे हा इच्छा प्राप्तीसाठी आहे. कोणती इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. नारळ, त्यावर एक दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाच्या चरणांजवळ अर्पण करायचे आहे. तो नारळ आपल्याला परत घरी आणायचा नसतो. आता बघा, तिथेच बसून तुम्हाला एका मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मंत्र असा आहे, मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये बसूनच म्हणायचा आहे. आणि घरी येताना
रस्त्यामध्ये कुठेही गप्पा टप्पा करत कुणाच्याही घरी जायचं नाही, कुणाशीही रस्त्याने बोलायचं नाही. कुठलाही उपाय करायला तुम्ही मंदिरात जाता तेव्हा सरळ आपल्या घरीच यायचं असतं. बघा